हाय गाइज, आय एम जी के नवतळे. यू आर वॉचिंग अवर युट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. आज आपण क्लास 12चं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे युनिट स्टार्ट करत आहे. यावर्षी म्हणजे 2020-21ला 12वीला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स म्हणजे तुमचा टोटल सिलेबस हा नवीन आलेला आहे. प्लस त्यामध्ये नवीन आलेल्या सिलेबसमध्येही 25% सिलेबस हा कोरोना पॅन्डेमिकमुळे रिड्यूस झालेला आहे. अशा तुमच्या समोर दोन समस्या आहेत. पहिली समस्या तर न्यू सिलेबस आहे, दुसरा तुमचा 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप कन्फ्युजन होत आहे. तर पहिली गोष्ट, तुम्ही ऍज पर न्यू सिलेबस जो आहे त्यानुसार आपले लेक्चर चालू आहेत आणि आपण जो 25% रिड्यूस झालेला सिलेबस आहे तो आपण घेत नाहीये. त्यामुळे तुम्हाला यावर्षीची बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स राहतील किंवा जो सिलेबस तुम्हाला यावर्षी म्हणजेच मार्च 2021ला एक्झाम साठी राहणार आहे तोच सिलेबस आपण इथं घेत आहे. तर आज आपण ऍज पर न्यू सिलेबस आणि 25% रिड्यूस झालेल्या सिलेबसला अनुसरून आज आपण स्टार्ट करत आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर आता यासाठी आधी तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. पहा, स्ट्रेट लाईन आपल्याला माहिती आहे की स्ट्रेट लाईनचे जनरल इक्वेशन काय राहते, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. इथं x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत. c हा एक कॉन्स्टंट टर्म आहे. c कॉन्स्टंट टर्म आहे याचा अर्थ आपली लाईन ही ओरिजिन मधून पास होत नाही आहे. जर आपल्या इक्वेशन मध्ये जर c नसेल किंवा c 0 आहे याचा अर्थ आपली लाईन ही ओरिजिन मधून पास होत आहे. आता आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा स्टडी करायचा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे स्ट्रेट लाईनची पेअर घेऊन आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे. तर आता आणखी एक स्ट्रेट लाईन येणार अशा प्रकारे, जी की त्या लाईनला कुठेतरी इंटरसेक्ट करेल. तर आता आपल्याला या दोन लाईनींबद्दल म्हणजेच काय पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा या युनिटमध्ये स्टडी करायचा आहे. त्यासाठी काही टर्म्स तुम्हाला समजल्या पाहिजे. जसं की आता डिस्टन्स फॉर्म्युला असेल. डिस्टन्स फॉर्म्युला काय राहतो पहा. सपोज तुमच्याकडे दोन पॉइंट आहेत. पॉइंट ए असेल विथ कोऑर्डिनेट x1 y1, पॉइंट बी असेल विथ कोऑर्डिनेट x2 y2. तर डिस्टन्स फॉर्म्युला काय राहतो. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. डिस्टन्स ऑफ ए बी काय असणार तर स्क्वेअर रूट मध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे हा आपला डिस्टन्स फॉर्म्युला असेल जो की तुम्हाला माहित असला पाहिजे. स्लोप ऑफ लाईन. स्लोप म्हणजेच काय तर सपोज स्लोप मीन्स काय, तुमचा एक इन्क्लिनेशन असेल लाईनचा आणि आता इथं अँटी क्लॉकवाईज मध्ये जे काय मेजरमेंट येणार अँगल एक्स कोऑर्डिनेट सह आपल्या या लाईनचं, तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, स्लोप ऑफ लाईन म्हणता येणार किंवा सॉरी याला आपण इन्क्लिनेशन म्हणणार. आणि आता स्लोप ऑफ लाईन काय असेल तर स्लोप ऑफ लाईन आपण डिनोट करणार स्मॉल m ने. आणि आपला सपोज या लाईनचा स्लोप काय असेल, जर आपला अँगल थिटा आहे तर स्लोप असेल आपला m इज इक्वल टू टॅन थिटा. थिटा इज अ इन्क्लिनेशन. म्हणजेच काय, इन्क्लिनेशनचा अर्थ काय, मेजरमेंट ऑफ लाईन किंवा आपण म्हणता येईल मेजरमेंट ऑफ अँगल विथ एक्स कोऑर्डिनेट. ठीक आहे, विथ एक्स ऍक्सिस वी कॅन से. सेकंड पहा, स्लोप ऑफ लाईन. जर तुमच्याकडे एखाद्या लाईनचे दोन पॉइंट आहेत, जसं की इथं आपल्याला पहा पॉइंट ए बी आपल्याला गिव्हन होते. तर सपोज आपण इथं कन्सिडर करू ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत ज्यांचे कोऑर्डिनेट आपल्याकडे गिव्हन आहे x1 y1 x2 y2. आणि आता जर आपल्याला लाईनचा स्लोप फाइंड करायचा असेल तर लाईनचा स्लोप असेल m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. x2 मायनस x1 इज नॉट इक्वल टू x2 ही कंडिशन लक्षात ठेवा. ऑब्विसली x1 इज नॉट इक्वल टू x2 राहणार. ठीक आहे. इक्वेशन ऑफ लाईन्स. पहा आता लाईनचे काही इक्वेशन आहेत. स्लोप पॉइंट फॉर्म. आता नावावरून तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. स्लोप पॉइंट फॉर्म म्हणजेच काय, असं लाईनचं इक्वेशन असेल ज्यामध्ये आपल्याला स्लोप आणि पॉइंट गिव्हन असतील. तर स्लोप आपला m ने डिनोट करतो आपण, पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 y1 असतील. तर स्लोप पॉइंट फॉर्मचा जो काय फॉर्म्युला आहे किंवा जे काय लाईनचे इक्वेशन आहे ते आहे y मायनस y1
इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस x1. यामध्ये पहा पॉइंटची x1 y1 आलाय आणि स्लोपचा m आलेला आहे. 2 पॉइंट फॉर्म. आता आपल्याला लाईनचं इक्वेशन घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला 2 पॉइंट गिव्हन असतील. 2 पॉइंट गिव्हन आहेत म्हणजेच काय, आपल्याकडे पॉइंट ए असेल विथ कोऑर्डिनेट x1 y1, पॉइंट बी असेल विथ कोऑर्डिनेट x2 y2. आणि आता आपल्याला लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर लाईनचं इक्वेशन काय असणार, y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इज इक्वल टू y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. काही बुक्स मध्ये काही गाइड्स मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला थोडा वेगळा दिसेल. काय केलेलं असेल, x मायनस x1 इथं असणार आणि y1 मायनस y2 इथं असू शकतो. म्हणजे फॉर्म्युला असाही असू शकतो y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इज इक्वल टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. कसंही लिहिलं तरी तो फॉर्म्युला सेम आहे. तर हा आहे 2 पॉइंट फॉर्म मधला आपल्याकडे असलेला लाईनचा फॉर्म्युला. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप म्हणजेच काय, आता आपल्याकडे स्लोप आहे आणि इंटरसेप्ट. पहा सपोज आपल्याकडे ही एक लाईन आहे. ही लाईन इथं स्ट्रेट ना घेता कशाही स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. ही लाईन आहे जी की वाय एक्सिसला या पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करत आहे. तर हा आपला वाय इंटरसेप्ट आपण सी ने डिनोट करणार. तर आता स्लोप इंटरसेप्ट फॉर्म काय असेल, y इज इक्वल टू mx प्लस सी. सी म्हणजेच काय, तर y कोऑर्डिनेट जिथं आपली लाईन इंटरसेप्ट करत आहे आणि m म्हणजेच काय, तर स्लोप आपल्या त्या लाईनचा स्लोप. तर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म मध्ये इक्वेशन असेल y इज इक्वल टू mx प्लस सी. डबल इंटरसेप्ट फॉर्मचा अर्थ काय होतो, सपोज तुमच्याकडे अशी एक लाईन आहे जी की एक्स एक्सिसला आणि वाय एक्सिसला दोघांनाही इंटरसेप्ट करत आहे. तर सपोज एक्स एक्सिसला ए मध्ये आणि वाय एक्सिसला बी मध्ये ती इंटरसेप्ट करत आहे. तर डबल इंटरसेप्ट फॉर्म काय बनणार, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपल्याकडे डबल इंटरसेप्ट फॉर्म येऊन जाणार. नॉर्मल फॉर्म काय असणार, तर नॉर्मल फॉर्म काय असेल, पहा सपोज आपल्याकडे एक लाईन आहे अशा प्रकारे आणि जी की परपेंडिक्युलर आहे अशा एका लाईनला जी की ओरिजिन मधून पास होत आहे आणि जेचं डिस्टन्स असणार p. ओरिजिन पासून त्या लाईन पर्यंतचं डिस्टन्स असणार p. आणि हा जो ही जी लाईन ओरिजिन मधून पास होत आहे किंवा ओरिजिन मधून निघत आहे याचा अँगल असणार अल्फा. तर नॉर्मल फॉर्म ऑफ लाईन, या लाईनचा नॉर्मल फॉर्म काय असणार पहा, x इंटू कॉस अल्फा प्लस y इंटू साइन अल्फा इज इक्वल टू p. जनरल इक्वेशन काय असेल तर आपण सुरुवातीलाच पाहिलं, जनरल इक्वेशन राहते ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे आपलं जनरल इक्वेशन असेल. आता जर तुमच्याकडे एखाद्या लाईनचं जनरल इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, तर त्या लाईनचा स्लोप, अशा लाईनचा स्लोप राहतो ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. स्लोप ऑफ लाईन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 इज मायनस a अपॉन b. अशा लाईनचा स्लोप राहतो मायनस ए अपॉन बी. म्हणजेच काय, तर स्लोप फाइंड करण्याच्या आपल्याकडे 3 फॉर्म्युलेज आहेत. जेव्हा तुमच्याकडे अँगल थिटा गिवन असेल तेव्हा तुम्ही स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू टॅन थिटा घेणार. जेव्हा आपल्याकडे 2 पॉइंट गिवन असतील तेव्हा आपण y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा फॉर्म्युला घेणार स्लोप साठी. जेव्हा आपल्याकडे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे लाईनचं इक्वेशन गिवन असेल तेव्हा आपण स्लोप लिहिणार मायनस ए अपॉन बी. अशा प्रकारे हे बेसिक कन्सेप्ट आहेत जे की तुमचे क्लिअर असले पाहिजे. याशिवाय आपल्याला एक्सरसाइज समजणार नाहीत. त्यामुळे एक वेळेस पुन्हा तुम्ही पाहून घ्या, शांततेत पहा, याला रीड करा. कन्सेप्ट आणि कन्सेप्ट आपण इथं क्लिअर केलेला आहे. राईट डाऊन. पहा एक्सरसाइज 4.1 आपण इथं स्टार्ट करत आहे. एक्सरसाइज 4.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे.
फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. आपल्याला सब क्वेश्चन दिलेले आहेत ज्यामध्ये लाईनची पेअर्स दिलेले आहेत म्हणजे जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या जोड्यांवरून आपल्याला म्हणजे इथं दोन लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे त्यांचं जॉईंट इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. जॉईंट इक्वेशन काय राहते पहा. जर आपल्याकडे दोन लाईनी आहेत सपोज u and v आर टू लाईन्स then the joint equation of u and v is u into v is equal to 0. पण सपोज आता इथं आपल्याकडे दोन लाईन दिलेल्या आहेत 2x plus y is equal to 0 and 3x minus 5y is equal to 0. आता या लाईन मध्ये कॉन्स्टंट टर्म नाही आहे म्हणजे याचा अर्थ ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. याचा हे तुम्हाला फक्त एक समजण्यासाठी एक तुमचा कन्सेप्ट क्लिअर व्हावा म्हणून सांगत आहे. जॉईंट इक्वेशन मध्ये कुठल्याही गोष्टीचे आपल्याला लॉजिक लावण्याची आवश्यकता नाही. सरळ सरळ आपल्याला दोन लाईनला कंबाईन करायचं असते म्हणजेच या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन काय असेल तर आपण असं लिहिणार जॉईंट इक्वेशन ऑफ 2x plus y is equal to 0 and 3x minus 5y is equal to 0 is यांचा दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच 2x plus y into 3x minus 5y is equal to 0. जर आता याला सॉल्व केलं तर 2x ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल ब्रॅकेटला 2 into 3 6 x into x is x square 2x ने 5y ला जर मल्टिप्लाय केलं तर हे होणार मायनस 10 x into y. नंतर आता y ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा y into 3x म्हणजे हे होणार प्लस 3xy प्लस मायनस इज मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. फायनली आपल्याला इक्वेशन मिळणार 6x स्क्वेअर मायनस प्लस इज मायनस 7xy मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता जे इक्वेशन मिळालं या इक्वेशनला आपण म्हणू शकतो होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आता होमोजिनियस इक्वेशन कोणाला म्हणायचं असं इक्वेशन ज्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मची ऑर्डर म्हणजे डिग्री ही सेम असेल. इथं पहा इथं x स्क्वेअर म्हणजे डिग्री किती आहे 2 इथं x ची पॉवर 1 डिग्री 1 y ची डिग्री 1 म्हणजे इथं सुद्धा डिग्री 2 आहे आणि इथे डिग्री 2 आहे. तर असं इक्वेशन ज्या इक्वेशनची डिग्री प्रत्येक टर्मची डिग्री ही सेम असेल त्याला होमोजिनियस इक्वेशन म्हणतात. आणि त्याही मध्ये जर होमोजिनियस असूनही ती जर 2 असेल तर अशा इक्वेशनला आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 असं म्हणत असतो. तर ठीक आहे तुम्हाला जॉईंट इक्वेशन हा कन्सेप्ट समजला असेल. सरळ सरळ आपल्याला फक्त इथे यांचं जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं होतं. हे इक्वेशन सुद्धा आपण यांचं सुद्धा जॉईंट इक्वेशन खूप इझिली फाइंड करू शकतो. काय लिहिणार आपण जॉईंट इक्वेशन ऑफ कुठल्या लाईन आहेत आपल्याला x plus 2y minus 1 is equal to 0 and 2x minus 3y plus 2 is equal to 0. यांचं जॉईंट इक्वेशन काय असेल तर x plus 2y minus 1 into 2x minus 3y plus 2 is equal to 0. काय करणार आपण x ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार 2y ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार मायनस 1 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. x ने जेव्हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार तर हे मिळणार 2x स्क्वेअर मायनस 3xy प्लस 2x. x ने मल्टिप्लाय करून झालाय आता 2y ने मल्टिप्लाय करू तर हे होणार प्लस 2 to 4xy प्लस मायनस इज मायनस 6y स्क्वेअर मायनस प्लस सॉरी प्लस प्लस इज प्लस ऑफ 4y. आता मायनस 1 ने जेव्हा मल्टिप्लाय करणार तेव्हा होणार मायनस 2x मायनस मायनस प्लस 3y मायनस 2 इज इक्वल टू 0. ज्या टर्म्स कॅन्सल होतात त्यांना कॅन्सल करा. ऍडिशन करता आली ऍडिशन करा 2x स्क्वेअर xy च्या टर्म पहा कुठे दिसतात तर xy ची टर्म प्लस 4 मायनस 3 इज प्लस xy. त्यानंतर y स्क्वेअर 6y स्क्वेअर एकच टर्म असणार त्याला मायनस 6y स्क्वेअर घेणार. त्यानंतर आपल्याकडे x च्या टर्म कुठल्या कुठल्या आहेत तर 2x मायनस 2x कॅन्सल होणार. y च्या टर्म कुठल्या राहिल्या तर प्लस 4y ही एक टर्म आहे आणि इथं 3y 4 प्लस 3 7y आणि फायनली कॉन्स्टंट टर्म मायनस 2 इज इक्वल टू 0.
तर अशा प्रकारे आपल्याला इथे जॉईंट इक्वेशन मिळणार आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल तुम्हाला असणार असं जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं आहे ज्यामध्ये दिलेलं आहे पासिंग थ्रू द 2,3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. म्हणजेच काय, आता आपल्याला अशा दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं आहे ज्या दोनही लाईन पास होत आहेत 2,3 या पॉइंट मधून आणि दोन्ही लाईन पॅरलल आहेत. कोणाला, तर कोऑर्डिनेट ऍक्सिसला. म्हणजेच काय, एक लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार आणि एक लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल असणार. आधी तर एक कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. पहा, आपला हा असतो एक्स ऍक्सिस आणि हा असतो वाय ऍक्सिस. आपल्याला माहित आहे एक्स ऍक्सिस वरती वाय ची व्हॅल्यू 0 असतो. म्हणजेच काय, इक्वेशन काय राहतं एक्स ऍक्सिसचं, तर वाय इज इक्वल टू 0 आणि वाय ऍक्सिसचं इक्वेशन असते एक्स इज इक्वल टू 0. आता एखादी लाईन जर एक्स कोऑर्डिनेटला पॅरलल असेल याचाच अर्थ काय, तर ती वाय मध्ये कुठेतरी इंटरसेप्ट करते. सपोज आता ही लाईन इथं इंटरसेप्ट करताय, हा पॉइंट बी आहे, 1, 2 कुठला तरी एक कोऑर्डिनेट असेल तो, तर या लाईनचं इक्वेशन काय होणार, वाय मध्ये इंटरसेप्ट करते आणि जिथे इंटरसेप्ट करते, सपोज आता इथं बी मध्ये, तर वाय इज इक्वल टू बी. एखादी लाईन असेल जी की पॅरलल असेल या वाय ऍक्सिसला, जी आता वाय ऍक्सिसला पॅरलल आहे, याचा अर्थ ती या एक्स ला कुठेतरी इंटरसेप्ट करते. म्हणजेच काय, तर सपोज ए मध्ये इंटरसेप्ट करत असेल तर या लाईनचं इक्वेशन आता काय होणार, तर काय होणार, एक्स मध्ये इंटरसेप्ट करते तर एक्स इज इक्वल टू ए. म्हणजे जी लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल असते त्या लाईनचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू जो काय एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट असेल तर ते राहते. आता आपल्याकडे जे दोन लाईन दिलेल्या आहेत त्या दोन लाईन पहा कुठे इंटरसेप्ट करताना सांगितलं आहे, तर अशा पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करत आहे ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट 2 आणि 3 आहे. म्हणजेच काय, तर पहा आता आपल्याला जर आपण ग्राफ बनवला तर आपल्या लक्षात येईल की 2, 3 सपोज 1, 2, 3 असेल. इथं 1, 2, 3 कन्सिडर करूया. तर एक्स कोऑर्डिनेट 2 म्हणजे हा पॉइंट आणि 3 म्हणजेच हा. तर आता आपल्याला पॉइंट मिळणार इथं. आता अशा दोन लाईन आहेत ज्या की या पॉइंट मधून पास होत आहेत 2,3 मधून आणि ज्या की पॅरलल आहेत. एक लाईन पॅरलल असणार या, ओके, आणि एक असणार या वाय ऍक्सिसला आणि जी इथून 2 मधून जाणार. आता इथं काय लक्षात येते आपल्या, आता ही जी लाईन आहे, सपोज ही लाईन आपली यू आहे आणि ही व्ही आहे, तर या यू लाईनचं इक्वेशन काय असेल, तर सरळ आपण पाहायचं की आपली ही लाईन जी की एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, ही लाईन वाय मध्ये कुठे इंटरसेप्ट करत आहे, तर 3 वरती. तर या लाईनचं इक्वेशन होणार वाय इज इक्वल टू 3. आणि जी लाईन एक्स ऍक्सिसला इंटरसेप्ट करते 2 मध्ये आणि पॅरलल आहे या वाय ऍक्सिसला, म्हणजे ही लाईन व्ही लाईन पॅरलल दिसते वाय ऍक्सिसला परंतु इंटरसेप्ट करत आहे एक्स मध्ये 2 वरती, एक्स इज इक्वल टू 2 असं त्या लाईनचं इक्वेशन असणार. म्हणजे आता आपल्याला जॉईंट इक्वेशन कोणाचं घ्यायचं आहे, तर या यू आणि या व्ही चं. तर काय लिहिणार आपण लिहिणार द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू लाईन्स. ऍक्च्युली दोन लाईन आहेत आपल्याकडे. इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू, कुठून पास होत आहेत त्या 2,3 अँड पॅरलल कोणाला आहेत, अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. आणि काय असणार ते, तर ते असणार एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपल्याला दोनही लाईनची इक्वेशन मिळालेले आहेत. एका लाईनचं इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू 2 आणि एका लाईनचं इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू 3. आता या दोन लाईनचं आपल्याला जॉईंट इक्वेशन घ्यायचं आहे. त्याआधी आपण यांना काय लिहिणार, तर या लाईनला लिहायचं एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0 आणि या लाईनला लिहायचं y मायनस 3 इज इक्वल टू 0. आता यांचं आपण जेव्हा जॉईंट इक्वेशन घेणार तर जॉईंट इक्वेशन of x minus 2 is equal to 0 and y minus 3 is equal to 0 is, ते काय होणार, तर x minus 2
y मायनस 3 इज इक्वल टू 0. जेव्हा आपण मल्टिप्लाय करणार x ने तेव्हा xy मायनस 3x मायनस 2y प्लस 6 इज इक्वल टू 0. तर हे असणार जॉईंट इक्वेशन त्या लाईनचं ज्या की पास होत आहे 2,3 मधून आणि पॅरलल आहेत कोऑर्डिनेट ऍक्सिसला. अशा प्रकारे हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल. ही डायग्राम एक्झाम मध्ये काढणे आवश्यक नाही आहे, परंतु तुमच्या रफ बुक मध्ये तुम्ही ही काढून घ्या. जेव्हा केव्हा तुम्ही याला रिव्हिजन करसाल तेव्हा तुम्हाला ते आठवायला सोपी जाईल. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 ला सुद्धा इथं सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे. क्वेश्चन असणार फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू 2,3 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन 3x plus 2y minus 1 is equal to 0 and x minus 3y plus 2 equal to 0. आता आपल्याला जॉईंट इक्वेशन घ्यायचं दोन लाईनचं. त्या दोन लाईन कुठल्या आहेत. बरेचसे स्टुडंट काय मिस्टेक करतात की ही लाईन आणि ही लाईन दिसत आहे, ह्या दोन लाईन म्हणजे आपल्याला जे जॉईंट इक्वेशन विचारलंय त्या कन्सिडर करतात. ऍक्च्युली आपल्याला ज्या दोन लाईन विचारलेल्या आहेत, ज्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे, त्या दोन लाईन आपल्याला सध्या माहिती नाही कशा असतील. फक्त आपल्याला हे माहिती आहे की आपल्या त्या दोन लाईन 2,3 मधून जात आहेत आणि त्या दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत या दोन लाईनला ज्या इथं आपल्याला दिसत आहेत. आता आपल्याला ज्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं आहे त्या दोन लाईनला आपण u आणि v कन्सिडर करू. म्हणजे आपल्याला काय लिहिता येणार. तर स्टार्ट करणार आपण लेट u अँड v बी द लाईन पासिंग थ्रू कुठून पास होत आहेत आपल्या लाईन 2,3 मधून अँड परपेंडिक्युलर टू द कुणाला परपेंडिक्युलर आहेत त्या 3x plus 2y minus 1 is equal to 0 and x minus 3y plus 2 equal to 0. या दोन लाईनला त्या परपेंडिक्युलर आहेत. जर आपण या बेसवरती आपल्या लाईनचे जर स्लोप फाइंड केला आपण. आता आपल्याला माहिती आहे की ही जी लाईन आहे या लाईनचा स्लोप आपण फाइंड करू शकतो आणि या लाईनच्या बेसवरती आपल्याला जी रिक्वायर्ड लाईन आहे त्या लाईनचा सुद्धा आपण स्लोप फाइंड करू शकतो. कसं पहा, एक कन्सेप्ट असतो. जर कुठल्याही दोन लाईन आहेत आपल्याकडे, जर त्या दोन लाईन पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप इक्वल येतात. म्हणजेच काय, तर माझ्याकडे एक लाईन आहे L1 आणि एक आहे L2. तर या लाईनचा स्लोप जर माझा M1 इज इक्वल टू 2 आहे आणि इथं M2 इज इक्वल टू सुद्धा 2 आहे. याचा जर अर्थ काय, तर ह्या L1 आणि L2 पॅरलल आहेत आणि जर दोन लाईन आपल्या परपेंडिक्युलर असतील, सपोज M1 आणि M2 आहेत, M1 M2 नाही घेऊ शकणार आपण, दुसऱ्या लाईन याला काय कन्सिडर करू आपण, P1 आणि P2 घ्या. या दोन लाईन आहेत आणि या दोन लाईनचे स्लोप जर M1 इंटू M2 -1 जर त्यांचा प्रोडक्ट येत असेल तर आपण म्हणू शकतो की त्या दोन लाईन ह्या एकमेकीला परपेंडिक्युलर आहेत. थोडक्यात एक सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्या. जर दोन लाईन पॅरलल आहेत तर त्या दोन लाईनचे स्लोप इक्वल आहे आणि जर दोन लाईन परपेंडिक्युलर आहे तर त्या दोन लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट हा -1 येणार. याचा अर्थ काय, एकदम सिंपल लक्षात ठेवू शकता. सपोज एखादी लाईन आहे ज्या लाईनचा स्लोप हा 2/3 असेल आणि ती लाईन दुसऱ्या लाईनला एखाद्या परपेंडिक्युलर आहे तर त्या लाईनचा स्लोप काय होणार. सपोज आता L1 चा स्लोप 2/3 आहे आणि L2 आणि L1 ह्या परपेंडिक्युलर आहे तर L2 चा स्लोप काय होणार, तर या उलट म्हणजे 3/2 आणि साइन चेंज होणार म्हणजे मायनस. एवढा सिंपल हा कन्सेप्ट आहे. दोन लाईन जर एकमेकीला परपेंडिक्युलर आहे त्यापैकी एका लाईनचा स्लोप आपल्याला माहित आहे तर आपण दुसऱ्या लाईनचा स्लोप फाइंड करू शकतो. हाच फॉर्म्युला यूज करून आपण आता आपल्या ज्या रिक्वायर्ड लाईन आहेत U1 आणि U अँड V त्यांचे स्लोप सुद्धा फाइंड करू शकतो. त्यासाठी आधी आपल्याला दिलेल्या लाईनचे स्लोप काढावे लागतील. तर आता या लाईनचा स्लोप कसा फाइंड करणार आपण, तर लिहिणार आपण स्लोप ऑफ लाईन
3x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0 इज, या लाईनचा स्लोप काय असेल तर याचं जनरल इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आहे, तर याचा स्लोप असणार मायनस a अपॉन b, म्हणजेच मायनस a किती आहे तर 3 आणि b किती आहे 2, म्हणजेच काय तर या लाईनचा स्लोप झाला -3/2. स्लोप ऑफ लाईन, दुसरी लाईन आपल्याकडे असणार x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0, तर याचा स्लोप किती होणार -a अपॉन b, तर इथं मायनस a म्हणजेच 1 आणि b म्हणजे -3, मायनस मायनस कॅन्सल होणार आणि याचा स्लोप मिळणार 1/3. आता आपल्याला ह्या ज्या दोन लाईन गिवन होत्या यांचे स्लोप इथं मिळालेले आहेत आणि ह्या लाईनी आपल्या u आणि v ला परपेंडिक्युलर आहे. याचाच अर्थ काय होणार तर आपल्या u आणि v चे स्लोप असतील देअरफॉर स्लोप ऑफ u and v आर काय असणार, u चा स्लोप -3/2 ला आपण उलट लिहिणार म्हणजे 2/3 मायनस साइनचा प्लस होणार आणि या 1/3 ला जर आपण उलट लिहिलं तर हे 3 आणि साइन चेंज होणार -3. Therefore slope of u and v are 2/3 and -3. आता आपल्याला स्लोप मिळालेले आहेत आणि आपल्याला हे माहिती आहे की आपले u आणि v ह्या पास होत आहेत 2,3 मधून, म्हणजे आपण इथे लिहिणार सिन्स u लाइन्स u and v passing through 2,3. पहा आता आपल्याला पॉइंट गिवन आहे आणि दोन लाईनचे स्लोप सुद्धा गिवन आहे, त्यामुळे आता आपण स्लोप पॉइंट फॉर्मचा यूज करून दोनही लाईनची इक्वेशन फाइंड करू शकतो. तर स्लोप पॉइंट फॉर्म काय सांगतो, पहिल्या लाईन साठी देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन u and v आर काय असतील आपल्या लाईनची इक्वेशन, तर पहा स्लोप पॉइंट फॉर्म नुसार y मायनस y1, तर y1 आपला किती असेल 3 इज इक्वल टू पहिल्या लाईनचा स्लोप किती आहे 2/3 म्हणजे m मीन ब्रॅकेट x मायनस x1, तर x1 आपला आहे 2 अँड सेकंड लाईनचं इक्वेशन काय असणार तर y मायनस y1 म्हणजे 3 आणि सेकंड लाईन साठी स्लोप बदलणार, स्लोप किती असणार -3 x मायनस x1 आपला 2. तर आपल्याला लाईनची इक्वेशन काय मिळतील, आता नवीन इक्वेशन काय मिळतील y मायनस 3, इथं 3 ने मल्टिप्लाय जर केलं तर हे मिळणार, इथंच घ्या म्हणजे आपल्याला पूर्ण एक्झाम्पल घेता येणार 3y मायनस 9 इज इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय केलं, इथं 2 नेही मल्टिप्लाय करून घ्या, इथं 3 कॅन्सल होणार आणि 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2x मायनस 4 आणि या बाजूला आपल्याला इक्वेशन मिळणार y मायनस 3 इज इक्वल टू -3x मायनस मायनस प्लस 6, म्हणजे काय इक्वेशन मिळालं हे 2x 3y त्या बाजूला घेऊन चला -3y मायनस 4 प्लस 9 इज इक्वल टू 0. इथं यालाही सॉल्व्ह करून घ्या, हे होणार मायनस प्लस म्हणजे प्लस 5, इथं काय मिळणार आपल्याला -3x इकडे येतील प्लस 3x होणार प्लस y -3 मायनस 6 मायनस 9 इज इक्वल टू 0. आता आपल्याला या दोन लाईनी मिळालेल्या आहेत, ज्या दोन लाईनींचं जॉईंट इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे, जे की खूप सोपी आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. देअरफॉर द जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन, कुठल्या कुठल्या दोन लाईनी आहेत त्या 2x मायनस 3y प्लस 5 अँड 3x प्लस y मायनस 9 इज इक्वल टू 0. या दोघांचा प्रोडक्ट घेऊन इज इक्वल टू 0 घ्यायचं, प्रत्येक टर्मने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, फायनली आपल्याला जे आन्सर मिळणार ते आपलं जॉईंट इक्वेशन असणार यासाठी, जे की तुम्ही स्वतः करू शकता. ओके, क्वेश्चन 1 मधला आपण 5 नंबरचा जो सब क्वेश्चन आहे तो पाहत आहे. क्वेश्चन काय असणार, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू -1, 2
one is parallel to x plus 3y minus 1 is equal to 0 and other is a perpendicular to 2x minus 3y minus 1 equal to 0. सर्वात पहिले तर कन्सेप्ट समजून घ्या. आपल्याकडे अशा दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन काढायचं आहे ज्या दोन लाईन आपल्याकडे नाही आहेत. त्या दोन लाईन पैकी एक लाईन या लाईनला पॅरलल असणार आणि एक लाईन या लाईनला परपेंडिक्युलर असणार आणि त्या दोनही लाईन -1, 2 मधून पास होणार. अगदी सोपी आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. काय करणार आपण, सर्वात आधी कन्सिडर करणार लेट यू बी द लाईन पासिंग थ्रू कुठून पास होत आहे ही -1, 2 मधून आणि पॅरलल कोणाला आहे अँड पॅरलल टू x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि ज्याचा की स्लोप किती असणार, हुज स्लोप इज, या लाईनचा स्लोप किती असणार तर किती -a/b तर मायनस हा होणार 1/3. ओके, आणि एवढाच स्लोप कोणाचा असणार, देअरफॉर स्लोप ऑफ लाईन v इज -1/3. कारण काय तर पॅरलल लाईनचा स्लोप हा सेम असतो, त्यामुळे आपल्या जो या लाईनचा स्लोप आहे तोच आपल्या u चा असणार, कारण u सुद्धा या लाईनला काय आहे, पॅरलल आहे. ओके, आता आपण इक्वेशन घेणार. नाउ इक्वेशन ऑफ लाईन u इज काय असणार, स्लोप आपल्याकडे आहे आणि आता स्लोप आहे -1/3 आणि आपल्याकडे पॉइंट सुद्धा गिवन आहे -1, 2 म्हणजेच काय होणार, y मायनस y1 किती आहे, y1 इज 2 इज इक्वल टू -1/3 हा स्लोप आहे आणि x मायनस x1 किती आहे तर -1. म्हणजे याला आपण जर सॉल्व्ह केलं तर y-2 इज इक्वल टू, याला आता 3 ने जर मल्टिप्लाय करून घेतलं किंवा हा 3 या बाजूला घेऊन या तर इथं 3 येणार आणि इथं राहणार -1, x मायनस मायनस प्लस होणार 1. इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3y-6 इज इक्वल टू -x प्लसच्या ऐवजी इथं आता -1 मिळणार. -x इकडे येणार, +x होणार 3y आणि -6 इकडे आला तर +6 आणि हा -6 तर -5 इज इक्वल टू 0. x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. एक लाईन मिळाली. आता दुसरी लाईन फाइंड करायची आहे. काय असणार दुसरी लाईन पहा, लेट v बी द लाईन पासिंग थ्रू, कुठल्या पॉइंट मधून पास होत आहे, पासिंग थ्रू इथं आहे -1/2, -1, 2 मधून ही पास होत आहे आणि परपेंडिक्युलर कोणाला असणार, अँड परपेंडिक्युलर टू द, कोणाला परपेंडिक्युलर आहे आपली लाईन तर 2x मायनस 3y, 2x मायनस 3y मायनस 1 इक्वल टू 0 ला ती परपेंडिक्युलर आहे. आता या लाईनचा स्लोप किती असणार, हुज स्लोप इज किती असणार, -2/-3 म्हणजेच 2/3. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन v, आता स्लोप ऑफ लाईन v किती असेल तर या लाईनचा जो स्लोप आहे याच्या उलट, कारण ह्या दोन एकमेकीला परपेंडिक्युलर आहे तर उलट म्हणजेच काय तर 3/2 करा आणि साइन चेंज करा म्हणजे -3/2 होणार. आता आपण काय लिहिणार तर इक्वेशन घेणार. नाउ द इक्वेशन ऑफ लाईन v इज, तर काय तर सरळ सरळ स्लोप पॉइंट फॉर्म यूज करणार. म्हणजेच काय y मायनस y1 आपल्याला माहिती आहे, y1 किती आहे 2, m किती असणार आता -3/2, x मायनस x1 आपला आहे -1. ओके, आता इथं हा 2 ने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे 2 इन ब्रॅकेट y-2 इज इक्वल टू
-3 in bracket x minus minus plus 2 into y is 2y minus 4 is equal to minus 3x minus 3 minus 3x plus 3x होतील प्लस 2y minus 4 आणि ते इकडे आले तर प्लस होतील म्हणजे -1 is equal to 0. दोन्ही लाईनची इक्वेशन आपल्याला मिळाली. आता यांचं जॉईंट इक्वेशन घ्यावं लागेल. नाव द जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन. कुठल्या कुठल्या लाईन आहेत तर एक असणार x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0 अँड सेकंड असणार 3x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0. जॉईंट इक्वेशन कसं लिहिणार आपण x प्लस 3y मायनस 5 इन फर्स्ट ब्रॅकेट 3x प्लस 2y मायनस 1 इन सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. जेव्हा तुम्ही ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय करताना x ने पूर्ण ब्रॅकेटला 3y ने कम्प्लीट ब्रॅकेट मायनस 5 ने कम्प्लीट ब्रॅकेट आणि जेव्हा आपण जे कॅन्सल होतील टर्म त्या कॅन्सल करून फायनली आपल्याला एक आन्सर मिळणार. ते असेल जॉईंट इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन्स. इथं तुमचा एक्सरसाइज 4.1 मधला पहिला क्वेश्चन कंप्लीट होत आहे, ज्यामध्ये आपण पाहिले की जॉईंट इक्वेशन कसे घ्यायचे दोन लाईन्सचे. तर इथं जर तुम्हाला काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. थँक्यू.